नमस्कार मित्रांनो, हा आमचा चॅनल एक महत्त्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो। या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो। जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राइब करावे लागेल, जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता। आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत। आज आपण राष्ट्रीय कृषी स्टॅक योजनेची माहिती पाहणार आहोत। या योजनेसाठी कुठे आणि कसे अर्ज करायचा, योजनेच्या काय अटी आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सतत नवीन योजना आणत असते। त्यांचा प्रयत्न कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा आहे। डिजिटल पद्धतींचा वापर करून सरकार शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे अनेक योजनांचा लाभ देण्याचे लक्ष्य ठेवते। अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे कृषी स्टॅक योजना। या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे। ही योजना 16 डिसेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आली असून देशभर राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत गावोगावी मोहीम राबविण्यात येत आहे। केंद्र सरकारने कृषी स्टॅक योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूत्रे जारी केली आहेत। या योजनेचा प्राथमिक उद्देश शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांना सुव्यवस्थित करणे आणि एकाच व्यासपीठावर एकत्रित करणे हा आहे। कृषी स्टॅक योजना सर्व राज्यांमध्ये राबविण्यात येईल। या उपक्रमाचा भाग म्हणून शेतकऱ्यांच्या कृषी माहितीचे तपशीलवार डेटासेट तयार केले जातील। या डाटानुसार शेतकरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतील। या योजनेचा एक प्रमुख फायदा म्हणजे शेतकऱ्यांना आता वारंवार केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही। कृषी स्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे रेकॉर्ड जसे जमीन मालकी हक्क कागदपत्रे, खतवणी आणि खातेरी त्यांच्या आधार कार्डशी लिंक केले जातील। कृषी स्टॅक योजनांद्वारे शेतकरी पीएम किसान योजना, पीएम फसल बीमा योजना आणि अनेक सहकारी योजनांसह पीक कर्जासारख्या लाभांचा अधिक सोपा आणि जलद मार्गाने लाभ घेऊ शकतील। यासाठी देशभर शेतकरी नोंदणी मोहिमांना गती देण्यात येत आहे। उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांनी या योजनेतून मोठी यशस्वी नोंदणी केल्याचं वृत्त आहे। आपण महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि या योजनेअंतर्गत अद्याप नोंदणी केली नसाल तर जितक्या लवकर नोंदणी करा तितके चांगले। नोंदणी न केल्यास भविष्यातील राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवण्याची संधी हुकवण्याची शक्यता असते। नोंदणीकृत शेतकरी म्हणून या योजनांचा लाभ घेण्याची तुमची संधी खूपच कमी होऊ शकते। कृषी स्टॅक योजनेसाठी पात्रता निकष: 1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। 2. ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच लागू आहे। 3. अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे स्वीकारली जात आहेत। कृषी स्टॅक योजनेसाठी अर्ज कसे करावे? 1. योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। वेबसाईटची लिंक व्हिडिओखाली दिलेली आहे। 2. कृषी स्टॅक योजनेची अधिकृत वेबसाईट agristack.gov.in ची लिंक आहे। 3. वेबसाईटवर तुम्हाला प्रथम तुमचा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करावी लागेल। 4. सध्या वेबसाईटवर स्वयं नोंदणीची परवानगी नाही। नोंदणी करण्यासाठी तुम्हाला अधिकृत संस्था, सेतू ऑपरेटर किंवा सीएससी धारकांकडून मदत घ्यावी लागेल। नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: मोबाईल नंबर, आधार कार्ड, ईमेल आयडी, जमीन कागदपत्रे जसे की 7/12 उतारा 8 हे सर्व टप्पे पूर्ण करून तुम्ही कृषी स्टॅक प्लॅटफॉर्म अंतर्गत एकत्रित केलेल्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता। अत्यंत महत्त्वाची गोष्ट: सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात। त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी। मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे, त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील। धन्यवाद।